चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ. पुन्हा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. चांद्यापासून मांद्यापर्यंतचा जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 10 जून नंतर आपली मान्सूनची प्रतीक्षा ही संपणार आहे. कारण 10 जून नंतर आपल्याला राज्यामध्ये मुसळधार पाऊस हा कोसळताना दिसणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधव हा विचारायला लागला की 10 जून नंतर जो मुसळधार पाऊस कोसळणार आहे तर या पावसामुळे काय आमच्या पेरण्या ह्या वेळेवरती होऊ शकतात का? हा जो कोसळणारा पाऊस आहे तो पेरणी योग्य आहे अथवा नाही? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे. ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब आतापर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो चांद्यापासून मांद्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 10 जून नंतर आपल्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस हा कोसळणार. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधव विचारायला लागलाय की 10 जून नंतर जो मुसळधार पाऊस कोसळणार आहे तर या पावसामुळे आमच्या पेरण्या होतील का? काय हा पाऊस पेरणी योग्य आहे अथवा नाही? चला या महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे उत्तर आता प्राप्त करूया. जर आपण बघितलं तर या हिशोबानं की मान्सून हा 26 मे पर्यंत या ठिकाणी केरळमध्ये येणार होता. पण याचं झालं असं की हा मान्सूनचा जो पाऊस आहे तो 1 आठवडा रखडला आणि 2 ते 3 जूनच्या दरम्यान हा पाऊस केरळमध्ये सध्या पोहोचत आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपल्या महाराष्ट्राचं काय? माझ्या पावन मायभूमीचं काय? तर अशा परिस्थितीमध्ये आपल्यासाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे की 10 जून नंतर आपल्याला मुसळधार पाऊस राज्यात कोसळताना दिसणार आहे. कारण आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी मान्सून 10 जूनपर्यंत पोहोचणार आहे. जर आपण बघितलं तर दरवर्षी मान्सून कधीपर्यंत पोहोचतो? दरवर्षीची तारीख जर आपण बघितली तर तळ कोकणात मान्सून हा या ठिकाणी 7 जूनला पोहोचतो. म्हणजे आपल्याकडे याला म्हणतात की मिरुग निघाला, म्हणजे मृग नक्षत्रामध्ये आपण या ठिकाणी जे आहे ते आगमन केले. पण लक्षात घ्या मित्रांनो, 7 जूनला पाऊस जरी या ठिकाणी तळ कोकणात पोहोचला म्हणजे मान्सून पोहोचला तरी देखील मान्सून पूर्ण राज्यभर पसरण्यासाठी 20 जूनपर्यंतची तारीख घेत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर मान्सून हा फार उशिरानं आपल्या राज्यात येताना दिसत नाही. म्हणजे पहिली भीती होती की मान्सून हा फार कमकुवत आहे, तो फार उशिरानं येणार आहे. पण असं नाहीये. वातावरणीय बदलांचा जर अर्थ या ठिकाणी बघितला तर मान्सून वेगानं पुढे सरसावत आहे. सगळं काही योग्य घडलं तर 10 जून ते 11 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणाला गवसणी घालणार आहे आणि 10 ते 15 जूनच्या दरम्यान मान्सून आपल्या पावन मायभूमीच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास 60 ते 70% क्षेत्रफळाला कव्हर करणार आहे. पण हा जो असणारा पाऊस आहे तो कसा आहे? तर लक्षात घ्या, हा जो पाऊस आहे तो या ठिकाणी मुसळधार आहे आणि याच्यामुळं पाऊस हा या ठिकाणी जबरदस्त ओल निर्माण करू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो कोसळणारा पाऊस आहे आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की हा पाऊस पेरणी योग्य आहे. तरी देखील एक गोष्ट लक्षात घ्या, हा अंदाज आपण सरसकट देत असतो. आता काय राहतंय की आपण जर बघितलं तर काही खेड्यांमधील शिवारांमध्ये या ठिकाणी पाऊस पेरणीयोग्य पडेल, काही ठिकाणी पेरणीयोग्य पावसापेक्षाही अधिक पाऊस होईल, तर कुठं पेरणीयोग्य पाऊस होण्यासाठी थोडासा विलंब लागेल. पण ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर हा पाऊस पेरणीयोग्य असण्याची दाट शक्यता आहे. जमिनीत उपयुक्त ओल पाहून या ठिकाणी आपण विचार करून जे आहे ते पेरणीचा निर्णय घ्यावा एवढीच आपणास कळकळीची विनंती. कारण बियाणं फार महाग आहे आणि खताचा तर फार मोठा तुटवडा सध्या पडलेला आहे.
तर सध्याची ही आनंदाची वार्ता आहे की जो मान्सूनचा पाऊस आहे तो विलंबाने येत आहे, पण जास्त विलंब नाही, 2-3 दिवसाचा लेट येत आहे. आणि हा जो पाऊस आहे तर हा पाऊस आपल्याला 10 जून नंतर धो-धो कोसळताना दिसणार आहे. पावसाबद्दल लेटेस्ट माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवांची आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.